नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ दिनांक 23 मंगळवार रोजी अर्धापूर येथील माँ जिजाऊ मंगल कार्यालयात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। महिलांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारने मुला मुलींच्या नावासमोर आईचेही नाव लावण्याची अधिसूचना काढली आहे। तसेच आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी घरोघरी जाऊन भाजप उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिलांना केले आहे। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीणाताई चिखलीकर, संध्याताई राठोड चव्हाण, विजया घिसेवाड यांनी समुचित भाषणे झाली। प्रमुख उपस्थितीत माजी सभापती वेंकटराव साखरे, प्रदेश कार्यकारी सदस्य बालाजी स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष गटनेते बाबूराव लंगरे, तालुकाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण इंगोले, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जठण मुळे, पंचायत राज तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे, बाळू माटे, कुश भांगे, सचिन कल्याणकर, गोविंद कदम, नेहरू कदम, माजी नगरसेवक शिवराज जाधव, माजी सभापती मंगलताई शिवलिंग स्वामी, वर्षाताई बंडाळे, प्रवीण डाके, ज्योती सोनटक्के, सुवर्णताई हडपकर, विजयमाला लांडगे यांच्यासह महिला मेळाव्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। वातावरण आहे। मला विश्वास आहे प्रतापराव चिखलीकरांनी मागच्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या योजना घराघरात पोहोचवायचं प्रामाणिकपणे काम केलंय। मागच्या वेळेला तर आम्ही एकटे होतो, या वेळेला आमच्या सोबत अशोक चव्हाण आणि त्यामुळे त्यांची सुद्धा ताकद या ठिकाणी मिळाली आहे। या जिल्ह्यावरती मोदीजींचं विशेष लक्ष आहे। स्वतः अशोक चव्हाण राज्यसभेचे सदस्य झालेत, आमचा भाऊ अजित गोपछडे राज्यसभेचा सदस्य झाला, 2 राज्यसभेचे खासदार आणि 1 लोकसभेचा खासदार, असे 3 खासदार नांदेडमध्ये त्या ठिकाणी आहेत। आणि मला विश्वास आहे सकाळपासून वेगळ्या वेगळ्या सेक्टर मधल्या महिलांना पुरुषांना मी भेटते आणि सगळ्या ठिकाणी अतिशय उत्तम वातावरण आहे। मला विश्वास आहे मागच्या वेळेपेक्षाही जास्त लीडने प्रतापराव चिखलीकर या वेळेला निवडून येतील, मोदीजी निवडून येतील आणि जे आम्हाला महाराष्ट्रातून 45 खासदार दिल्लीला पाठवायचे त्याच्यातला 1 खासदार आमचे नांदेडचे चिखलीकर असणार आहे। थँक्यू।